आवाज येतोय जरशा हानू पकडाय. हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या ब्लॉगमध्ये. मंगलाल भाऊ कुठं चाललो आपण आता आज? बरं बरं बरं, आता जवळच हां इथं रेल्वेचं आपल्याला हे दिसत आहे, ज्या ठिकाणी गिट्टी वगैरे तयार होते, सगळ्या मशिनरी तिथं आहे. बरोबर आहे. आता जवळच मागील 8 दिवसापूर्वी आपण मित्रांनो 15 दिवस पूर्वी इथला व्हिडिओ टाकला होता. आणि या सगळ्या रेल्वेच्या पटरीमध्ये आपण सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत. आणि आपण या साईडला बघू शकतो की वाशिम जिल्ह्यामधील जे रेल्वेचं काम आहे तर आता आपल्याला अत्यंत प्रगतीपथावर असलेलं दिसतं. आणि आता जे रेल्वेचा मित्रांनो याचा स्टॉक आहे स्लीपरचा आणि पटऱ्यांचा, त्या दोन्ही या साईडला आता आपण त्याच्या हे पण दिसत आहे मित्रांनो, रेल्वेच्या पट्ट्या इथं आलेल्या आहे. फार मोठा इथे आपला स्टॉक असलेला आपल्याला दिसतो. तर आता चला लगेच आता इथं शूट करूया आपण बघू शकतो की साईडलाच या कंपनीला लागणारी जी काही गिट्टी आहे तर ते सगळं आता आपण गाडी थांबवून बघतो आहे. तर इथेच याकरिता लागणारी गिट्टी वगैरे सगळं याचं जे आहे तर कंपनीचे सगळा स्टाफ इथे आहे. त्यांना क्वार्टर वगैरे सगळं सुविधा त्या ठिकाणी आहेत. टेम्पररी क्वार्टर ते आहेत. आणि हा जो आहे त्या ट्रॅकच्या खालच्या रस्त्याने आम्ही जातो आहे. तर इकडे या ट्रेनमध्ये मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे. तर काय सध्या काय पेरलं? सध्या ज्वारी आहे. बरं बरं, उन्हाळवाई ज्वारी आहे. तिकडे गहू दिसत आहे तुमचा? तिकडे गहू आहे. बरं बरं, गहू आणि ज्वारी. काय ज्वारीला भाव भेटतो चांगला? कशी पेरावंच लागते जनावरांसाठी, कडबा होते आणि स्वतःलाही आपल्याला खायला भेटते है ना. तर ट्रेनचा काय फायदा होईल आपल्याला भविष्यात? भरपूर फायदा होईल भविष्यात. आता तुम्ही सुरुवातपासून या ट्रेनचं काम होताना बघितलं आणि सध्या आपण ज्या लेवलला उभे आहोत म्हणजे जमिनीवरून बऱ्याच हाईटवर हे काम आता 80% पूर्ण झालेलं आहे. 80% काम आता पूर्ण झालंय मित्रांनो. आणि इथून जवळच स्लीपर आता तिथला व्हिडिओ बनवला. स्लीपर आतरल्या की आता काही दिवसात आपल्याला ट्रेनची प्रतीक्षा आहे. बरोबर आहे. ज्वारी ठेव जा आमच्यासाठी एखादं पोतं. हां ठेव. उन्हाळ्यामध्ये मंगलाल भाऊ घेऊन जाऊ एक पोता. ठीक आहे.